सह्याद्री देवळातर्फे त्यांना एक प्लास्टिकची पिशवी देणार आहे आणि त्याला एक बी देणार आहोत। त्यांनी स्वतःची माती आणायची आणि माती ही कशी जादूगार आहे हे त्यांना कळेल। बी लावल्यानंतर ते उगवेल आणि पुढल्या वर्षी त्यानं स्वतःचं रोपटं तयार करून आणायचं। महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे करायला पाहिजे। मंत्रालयापर्यंत माझी ओळख नाही आहे, जिल्ह्यापर्यंत पोहोचलो आहे, आत्तापर्यंत शाळेतल्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचलो आहे। 4 वर्षापासून मी हा प्रयत्न करतो आहे की महाराष्ट्राच्या स्ट्रॅटेजी लेवलवरती यावं, पण जेव्हा येईल तेव्हा येऊ। पण आता रयत शिक्षण संस्था सातारा जिल्हा, सांगली जिल्हा आणि लातूर जिल्हा यातल्या विद्यार्थ्यांनी, कलेक्टरनी, शासनानं मनावर घेतलेलं आहे आणि पुढल्या वर्षी देशी झाडाच्या बिया घेऊन त्यातल्या वेली असतील, गवतं असतील, आयुर्वेदिक झाडं असतील, अशा वेगवेगळ्या बिया घेऊन एक रोप तयार करतील आणि पुढल्या वर्षी ही मुलं सांगतील की आमचं भविष्य आम्हाला पेरायचं आहे, आम्हाला सावली पेरायची। मराठवाड्यात आज उपक्रमाचा शुभारंभ केला, किती उद्देश ठेवलेला आहे? 5 लाख बिया आणि 5 लाख रोपांचं उद्दिष्ट ठेवलं आहे। 1 लाखापर्यंत आपण आता पोचलेलो आहोत, पण आजच कलेक्टर मॅडम आणि आमचा संजय सुपर्ण आणि शिवशंकर चाफुले आणि इथली जी आमचे समन्वयक आहेत, जे खरे भारताला किंवा महाराष्ट्राला ज्यांचं खरं स्वाभिमान वाटावा अशी जी माणसं आहेत, ती माणसांनी मनावर घेतलेलं आहे। त्यामुळे आम्ही तोपर्यंत नक्की पोहोचू आणि पुढल्या वर्षी 15 ऑगस्टच्या आत प्रत्येक विद्यार्थी एक रोप घेऊन आलेला असेल अशी अपेक्षा। लातूर असं रे समविचारी लोक भेटणं महत्त्वाचं आहे आणि सुपर्णमुळं, शिवशंकरमुळं, इथल्या लोकांमुळं ते सुरू केलं आणि ते लागेल इथं आणि इथं गरज आहे त्याची। कारण ट्रेननं पाणी आणण्यापेक्षा झाडं कसं पाणी आणतात हेच आपल्याला दाखवून द्यायचं आहे।